नमस्कार भगिनींनो, विषय फक्त एकच, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आज 14 ऑगस्ट, आज पहिला व दुसरा हप्त्याचा लास्ट दिवस। आता लास्ट दिवस कोणता, तर शासनाने घोषित केल्याप्रमाणे 17 ऑगस्ट रोजी 2 हप्ते येणार आहेत। 1,500 प्लस 1,500 किती झाले, 3,000। तर कोणत्या महिलांना मिळणार तुम्हाला तर माहितीच आहे। 14 ऑगस्ट पर्यंत ज्या महिला अर्ज करतील, आज 14 तारीख आहे, म्हणजे आज पर्यंत ज्या महिला अर्ज करतील प्लस त्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झाला पाहिजेत। अप्रूव्हलचा मेसेज किंवा त्यांनी जर नारी शक्ती ॲपवरती फॉर्म भरला असेल तर अप्रूव्हलचा मेसेज त्यामध्ये अर्ज केलेल्या बाबीमध्ये दिसतो। त्याचबरोबर पहा, पोर्टलवरती ज्यांनी भरलेलं आहे 14 तारखेच्या आत त्यांचं काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत। 14 तारखेपर्यंत कोणत्या महिलांनी फॉर्म भरल्यानंतर 3,000 रुपये मिळणार आहे, आणि जर 14 तारखेपर्यंत आपले फॉर्म भरलेच नाही तर काय, सर्व बाबी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, तुमचं चॅनल आहे। तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जाऊन फॉलो करा, सर्वात प्रथम अपडेट भेटणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आज 14 ऑगस्ट आहे, आणि सरकारने बोलल्याप्रमाणे 14 ऑगस्ट रोजी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे, ज्या महिला पात्र असतील त्यांच्या खात्यावरती 2 दिवसांनी 15, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये मिळणार आहे। मग आता नारी शक्ती ॲपवरती ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आपल्याला दिसतंय की अप्रूव्हल झालंय, रिजेक्ट झालंय, डिसअप्रूव्हल झालंय, हे तुम्हाला नारी शक्ती ॲपवरती कळतंय। जे अप्रूव्हल झालेत त्यांना फक्त एकच करावं लागेल की त्यांच्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे का, किंवा आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पाहणं गरजेचं आहे। यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे, व्हिडिओ संपताच प्ले करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय। ही एक गोष्ट झाली, एक करणं गरजेचं आहे अप्रूव्हल झालेल्याने। आता जे डिसअप्रूव्हल झालेले होते त्यांनी काय करायचं, का त्यांचं डिसअप्रूव्हल झालेलं आहे, कोणती कागदपत्र चुकीची अपलोड केलं आहे का, की कोणती माहिती चुकीची भरलेला आहात। जर डिसअप्रूव्हल झाला आहे तर एडिट ऑप्शन नारी शक्ती ॲपवरती आहे, तो एडिट ऑप्शन वापरून तुम्ही एडिट करून घ्या। जे रिजेक्ट झालेले आहेत, फुल्ली रिजेक्ट, त्यांना काही करता येत नाही, कारण ते अपात्र असतील तर पात्र कसे बनतील। त्यांच्याकडे जर 4 व्हीलर असेल, त्यांच्याकडे जर पेन्शन पूर्वीपासून घेत असाल तर जे फुल्ली रिजेक्टेड असतील ते अपात्रच असणार आहे। पात्र आहेत त्यांना, आजपर्यंत जे पात्र आहेत त्यांना 17 तारखेला 3,000 रुपये मिळतील। आता महिलांचा प्रश्न असा आहे की मी पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे, आणि माझं काय। सर्वात प्रथम स्क्रीनवरती पाहू शकता, पोर्टलवरती अर्जांची संख्या 2 ते 3 दिवसापूर्वी फक्त 5 लाख होते, आणि या 2 दिवसात 24,48,504 महिलांनी नोंदणी केलेली आहे। आता जर इथे रिफ्रेश केलं पहा लाईव्हमध्ये, तर पहा 504 ऐवजी 731 इतक्या स्पीडनं पोर्टलवरती फॉर्म भरले जात आहे। आता आज तारीख आहे किती, 14 ऑगस्ट, आणि फक्त पोर्टलवरती पात्र संख्या किती आहे, 17। आजच्या दिवसात जे काही कर्मचारी असतील ज्यांना कोणाला हे पात्रतेसाठी चेकिंगसाठी ठेवलेलं आहे, फक्त 17च अप्रूव्हल आहेत पोर्टलवरती। तर 24 लाखपैकी किती अप्रूव्हल करतील त्यांनाच 17 तारखेचा हप्ता भेटून जाणार आहे। म्हणजेच 17 जण आहेत फक्त पात्र आहेत, अजून त्यांचं चेकिंग चालू होईल, आणि त्यानंतर पात्रतेत बसले आजच्या दिवसापुरता तर त्यांना 17 तारखेला 3,000 रुपये भेटतील, हे मात्र नक्की। पण आता पहा, पोर्टलवरती फॉर्म तर आम्ही 14 तारखेच्या आत भरलाय, पण तुम्ही पात्र केलेलं आहे का तुमचं चेकिंग करून, नाही। मग त्यांचं काय, किंवा आजपासून पुढे 31 ऑगस्टपर्यंत जे फॉर्म भरतील त्यांचं काय, हे मी तुम्हाला सांगतो। पहा, जुलै महिन्याचे 1,500, ऑगस्ट महिन्याचे 1,500, आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500, असे एकूण 4,500 हे त्या महिलांना भेटणार आहेत। म्हणजे 14 तारखेनंतर ज्या महिला भरतील किंवा जे पात्र पोर्टलवरती नाहीत त्यांना काय मिळणार आहे, 4,500 हे पुढच्या महिन्यात भेटणार आहेत, असं सरकारने जाहीर केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला समजलं की जरी तुम्हाला 3,000 रुपये भेटले नाहीत,
पोर्टलवरती जरी फॉर्म भरला आहात, अजून तुमचं अप्रूव्हल आलं नसेल तर तुम्हाला नेक्स्ट महिन्यामध्ये 4,500 मिळणार आहेत आणि ज्यांना 3,000 रुपये भेटलेले आहेत त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत. कारण आत्ताच्या आत्ता म्हणजे आजच्या आज एवढे 24 लाख फॉर्म पाहून ते अप्रूव्हल होतील किंवा डिसअप्रूव्हल होतील किंवा रिजेक्टेड होतील किंवा कोणाचे फॉर्म चुकलेले आहेत तर त्यांना एडिटचा ऑप्शन द्यावा लागणार आहे, एखादा संधी द्यावी लागणार आहे, त्यानंतरच त्यांना फॉर्म पुढे जाणार आहे. तर मैत्रिणींनो, पाहू शकता आपण घाबरायचं नाही आहे. जर तुमचा फॉर्म भरलेला आहात तर नेक्स्ट महिन्यामध्ये नक्कीच हप्ता येणार आहे. पण 14 तारखेला ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत 14 तारखेपर्यंत त्यांना 17 तारखेला 3,000 आणि नेक्स्ट महिन्यामध्ये त्यांना 1,500 भेटतील. आणि ज्यांचा फॉर्म भरलेला आहे अजून अप्रूव्हल नाही त्यांना 31 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची संधी आहे जर राहिलेल्यांना, आणि पुढच्या महिन्यात त्यांना 4,500 हे मिळणार आहेत. ही महत्त्वाची अपडेट, तुमची शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करत आहोत. आता मित्रो, पोर्टलवरती काही एरर येत असतील तर मी व्हिडिओ त्याचे बनवलेले आहेत. ई ग्रामपंचायत चॅनलवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पहा. तुमच्या काही शंका कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा समजू दे की आम्ही फॉर्म भरलेला आहे पण 17 तारखेला आमच्या खात्यावरती का पैसे आलेले नाहीत. तर हा व्हिडिओ सांगितला, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना समजू देत की कोणत्या दिवशी आपले पैसे येणार आहेत. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.